प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. मयुरेश मुक्ताला समजावतो आणि परत घरी घेऊन येतो. त्याच वेळी मिहिका आणि मंजिरी त्या ठिकाणी येतात. मंजिरी मुक्ताला विचारते की तुझं सागरसोबत बोलणं झालं का? त्यावर ती नाही म्हणते. त्यामुळे मंजिरी खूप चिडते आणि मुक्ताचा हात पकडूनच ती आतमध्ये जाण्यासाठी निघते. मात्र मयुरेश तिला थांबवतो आणि काय झालं आहे ते विचारतो. त्यावर मंजिरी चिडून म्हणते की मयुरेश तुला कळत नाहीये का, हे लोक हे सगळं काही मुद्दाम करत आहे. जर त्यांना साखरपुडा करायचा नव्हता तर ते लग्नासाठी तयार का झाले तेच मला कळत नाही. आतमध्ये बघतोय ना लोक आपल्याबद्दल काय काय बोलत आहेत ते. आणि त्यावर मयुरेश आधी तिला शांत व्हायला सांगतो आणि तिला समजावतो की कदाचित खरंच सागर काहीतरी कामात अडकला असेल, त्याला आपल्यासोबत संपर्क साधता येत नसेल, आपण त्याला समजून घ्यायला हवं. आणि मयुरेशचं हे बोलणं ऐकून मिहिका आणि मंजिरीला आश्चर्य वाटते. तर मयुरेश मंजिरीला समजावतो की तू या घरातील मोठी मुलगी आहे. तू आई बाबांना, मुक्ताला, मिहिकाला आधार द्यायला हवा. जर तूच अशी पॅनिक झाली तर कसं चालेल? आणि जर तुला आग विझवता येत नसेल तर कमीत कमी त्या आगीमध्ये तेल तरी टाकू नको. आणि मयुरेशचं हे बोलणं मंजिरीला सुद्धा पटतं आणि मग ती मयुरेशची माफी मागत म्हणते की मी खूप पॅनिक झाले होते, मला माफ कर. आणि त्यानंतर ती शांतपणे मुक्ताला घेऊन आतमध्ये जाते. तर दुसरीकडे सावनी हर्षवर्धनला कॉल करून सांगते की मी मुक्ताच्या होणाऱ्या नवऱ्याला बघितलं, तो खूप साधा सरळ आणि मिडल क्लास घरातला मुलगा आहे. त्यावर हर्षवर्धन विचारतो की तू त्याच्यासोबत बोलली का? त्यावर सावनी सांगते नाही, खरं तर मला त्याला भेटताच आलं नाही, कारण त्या ठिकाणी सागरची फॅमिलीसुद्धा होती. आणि ते ऐकून हर्षवर्धनला धक्का बसतो. तो विचारतो की ते लोक तिथे काय करत होते? त्या दोन्हीही घरातील लोकांचं तर एकमेकांसोबत अजिबात पटत नाही ना. आणि त्यावर सावनी म्हणते हो, पण ते मुक्ताच्या घरासमोरच राहतात ना, म्हणून कदाचित त्यांना साखरपुड्यासाठी बोलावलं असेल. आणि मी तुला आधीसुद्धा सांगितलेलं ना की मी त्या सागरच्या आईला आणि बहिणीला मुक्ताच्या क्लिनिकमध्येही बघितलं होतं. त्या तिथेसुद्धा तिला मस्का लावायला गेल्या होत्या. तर हर्षवर्धन सावनीला विचारतो पण त्या मुक्ताच्या होणाऱ्या नवऱ्याकडून आपल्याला काही धोका तर नाही आहे ना? त्यावर सावनी सांगते नाही. मात्र तरीही हर्षवर्धन म्हणतो की उद्या तू मुक्ताला कॉल कर आणि तिच्याकडून अजून माहिती घेण्याचा प्रयत्न कर. त्यावर सावनी हो म्हणते आणि मग ती लगेच घरी जाण्यासाठी निघते. तर दुसरीकडे सर्वजण सागरचीच वाट बघत असतात. सागर अजूनही कॉल रिसीव करत नसतो. त्यामुळे सर्वजण काळजीत पडतात आणि त्याच वेळी लक्की त्या ठिकाणी येतो आणि तो सगळ्यांना सांगतो की सागर दादूस आला आहे. त्यामुळे सगळ्यांच्या जीवात जीव येतो. आणि मग त्यानंतर सागर आणि मिहिर त्या ठिकाणी येतात. मात्र मिहिरला बघून मुक्ता, मिहिका आणि पूर्ण गोखले फॅमिलीला मोठा धक्का बसतो. तर सागर मिहिरला घेऊन आल्यामुळे कोळी फॅमिली मात्र खूपच खुश असते. आणि त्यानंतर इंद्रा सागरला विचारते की अरे कुठे होतास तू? त्यावर मिहिर हसतच सांगतो की मावशी, दादूस गाडीमध्ये झोपला होता. आणि ते ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटते. मुक्ता तर रागातच सागरकडे बघत असते. त्यामुळे सागर म्हणतो की मी दिवसभर काम करून थकलो होतो आणि त्यात गाडीसुद्धा सुरू होत नव्हती आणि त्यानंतर माझा कधी डोळा लागला ते मलाही कळलं नाही. पण मिहिर वेळेत तिथे आला त्यामुळे मला जाग आली, नाही तर आजचा साखरपुडा मिस झाला असता. आणि त्यानंतर तो सगळ्यांना सांगतो की मी गाडीत झोपलो होतो, त्याच वेळी मिहिर तिथे आला. मात्र मला असं वाटलं की तो जेलमधून पळूनच आला आहे, पण त्याने सांगितलं की पोलिसांनी त्याला सोडलं आहे. आणि मग आम्ही दोघेजण घरी गेलो आणि तयार होऊन इथे आलो. आणि ते सगळं काही ऐकून मुक्ताला आश्चर्य वाटते. तर मिहिका खूपच रागावलेली असते. मात्र तिची आई तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. आणि त्यानंतर बापू सागर आणि मुक्ताला सांगतात की चला, मुहूर्ताची वेळ निघून चालली आहे, आधी आपण साखरपुड्याचे विधी करून घेऊयात. आणि त्यानंतर ते दोघेजण विधींना जातात. मात्र जात असताना ते रागातच एकमेकांकडे बघत असतात. मुक्ता आपल्याबद्दल जे काही बोललेली असते ते सागरला आठवत असतं, तर सागर जे काही बोललेला असतो ते मुक्ताला आठवत असतं. आणि मग ते दोघेजण पाटावर जाऊन बसतात. गुरुजी मुलीच्या भावाला पुढे बोलावतात. मात्र त्यावेळी स्वाती हसतच म्हणते की मुलीचा भाऊ कुठून येणार, यांच्याकडे तर फक्त मुलीच आहेत ना. आणि त्यामुळे माधवी आणि वंदू खूप चिडतात. त्यानंतर
गुरुजी पुन्हा एकदा म्हणतात की मुलीच्या भावाला बोलवा. त्यावर इंद्रा हसतच म्हणते की गुरुजी, या मुलीला भाऊच नाही, यांच्याकडे सगळ्या मुलीच आहेत. मात्र त्यावेळी मयुरेश म्हणतो की मी आहे मुलीचा भाऊ. त्यामुळे इंद्रा म्हणते की हा तर तिच्या मोठ्या बहिणीचा नवरा आहे ना. त्यावर मयुरेश म्हणतो हो, मी मुक्ताच्या मोठ्या बहिणीचा नवरा आहे, तिचा जीजू आहे आणि तिचा भाऊसुद्धा आहे. आणि मग त्यानंतर तो पुढे जातो आणि बाकीचे विधी करतो. त्यामुळे मुक्ता खूप खुश होते. त्यानंतर गुरुजी मुलाच्या बहिणीला पुढे बोलावतात. त्यानंतर स्वाती पुढे जाते. तर इंद्रा म्हणत असते की आता बघा आमच्या पद्धतीने आम्ही सगळं कसं करतो ते. मात्र माधवी म्हणते की हे काय बोलताय तुम्ही, आपलं ठरलंय ना, लग्न आमच्याच पद्धतीने होणार. त्यावर पुरू तिला समजावतो की काही गोष्टी त्यांच्या पद्धतीने सुद्धा होऊ दे. त्यामुळे माधवी मग काही बोलत नाही. आणि मग त्यानंतर स्वाती मुक्ताची ओटी भरते. सर्वजण खूप आनंदामध्ये असतात. मात्र मुक्ता आणि सागर रागातच एकमेकांकडे बघत असतात. त्यानंतर इंद्रा मुक्ताला साखर भरवते तर माधवी सागरला. आणि मग त्यानंतर गुरुजी म्हणतात की साखरपुडा संपन्न झाला. मात्र इंद्रा म्हणते की असा कसा संपन्न झाला, अजून तर मुलाने आणि मुलीने एकमेकांना अंगठीसुद्धा घातली नाही. त्यावर माधवी म्हणते की कदाचित गुरुजींना विस्मरण झालं असेल आणि मग ती मिहिकाला अंगठी घेऊन पुढे बोलावते. आणि त्यानंतर ते अंगठीचा बॉक्स बघून इंद्रा हळूच बापूंना म्हणते की बघा ना, ते बॉक्स किती लहान आहे, अंगठीसुद्धा लहानच असेल. मात्र बापू तिला म्हणतात की ती अंगठी आहे, बोटात घालायची, ती काही बांगडी एवढी नसणार. आणि ते ऐकून इंद्रा गप्प बसते. आणि मग त्यानंतर जेव्हा मुक्ता ती अंगठी बघते तेव्हा तिला आठवतं की ही तीच अंगठी आहे जी आईने बाबांसाठी आणली होती. मात्र पुरू आणि माधवी तिला काही बोलू देत नाही. आणि मग त्यानंतर मुक्ता ती अंगठी सागरच्या बोटात घालण्यासाठी जाते. मात्र सागरच्या बोटात त्याच्या आधीच्या लग्नाची अंगठी असते आणि ती बघून सगळ्यांनाच धक्का बसतो. बापू सागरला विचारतात की ती अंगठी तू काढली का नाही. त्यामुळे सागर लगेच ती अंगठी काढून ठेवतो आणि हात पुढे करतो. त्यानंतर मुक्ता त्याला ती अंगठी घालते. ती अगदी त्याला परफेक्ट येते. त्यामुळे पुरू माधवीला म्हणतो की बघ, अंगठी अगदी परफेक्ट बसली आहे, तू उगाच काळजी करत होती. आणि त्यावर माधवीसुद्धा हसून हो म्हणते. मात्र ती अंगठी बघून स्वाती म्हणते की किती ओल्ड फॅशनची अंगठी आहे ही. आणि त्यामुळे गोखले फॅमिली खूप चिडते. त्यानंतर इंद्रा म्हणते की माझ्या सागरने तर तुमच्या मुलीसाठी चांगली हिऱ्यांची अंगठी आणली असेल. मात्र सागर म्हणतो की माझ्याकडे अंगठी नाही आहे. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. इंद्रा म्हणते की सागर, तू अंगठी आणणार होता ना. तर सागर म्हणतो आता हे कामसुद्धा मीच करायचं का. तर बापू म्हणतात की तुम्हाला एकही काम धड करता येत नाही, फक्त नको ती बडबड करत असता. साखरपुड्याची अंगठी कोण आणणार. आणि हा सगळा प्रकार बघून माधवी पुरूला म्हणत असते की मी हे असं पहिलंच घर बघितलंय जे साखरपुड्यासाठी आले पण अंगठी विसरून. आणि त्यामुळे इंद्रा खूप चिडत्याने म्हणते की काही हरकत नाही, मी माझी 5 लाखांची हिऱ्यांची अंगठी देते आणि मग ती बोटातून अंगठी काढण्याचा प्रयत्न करते. मात्र ते बघून मिहिका आणि मंजिरी म्हणत असतात की ही अंगठी तर किती ओल्ड फॅशन आहे. आणि त्यामुळे स्वाती आणि इंद्रा खूप चिडतात. तर मुक्ता तिला सांगते की तुम्ही प्लीज ती अंगठी काढू नका. आणि ती गुरुजींना म्हणते की अंगठीचा राहू द्या, तुम्ही बाकीचे विधी पूर्ण करून घ्या. मात्र त्यावेळी सागर म्हणतो की माझ्याकडे अंगठी आहे. आणि मग तो मिहिरला त्याचा कोट आणायला सांगतो आणि सईने त्याच्यासाठी जी अंगठी बनवलेली असते तीच अंगठी तो मुक्ताला देतो. ती अंगठी बघून सर्वजण विचारतात की हे काय लहान मुलांसारखं. त्यावर सागर सांगतो की लहान मुलीने म्हणजेच सईने बनवलेली अंगठी आहे ही. आणि ते ऐकून मुक्ता खूप खुश होते. सगळ्यांना देखील खूप आनंद होतो. सागर आणि मुक्ताला तर सईसोबत घालवलेला प्रत्येक क्षण आठवत असतो. आणि मग त्यानंतर सागर तीच अंगठी मुक्ताच्या बोटात घालतो. त्यामुळे मुक्ता खूप खुश होते आणि सागरला म्हणते की आजच्या साखरपुड्यामध्ये फक्त हीच एक गोष्ट चांगली घडली आणि सईचं हे गिफ्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि मग त्यानंतर सागर तिला सांगतो की ही अंगठी सईने माझ्यासाठी बनवली होती. यस फॉर सागर. मात्र मुक्ता म्हणते की माझ्यासाठी यस फॉर सईच राहील. आणि मग त्यानंतर साखरपुड्यासाठी आलेले पाहुणे मुक्ता आणि सागरचं अभिनंदन करत त्यांना गिफ्ट देऊन निघून जातात. आणि त्यानंतर मुक्ता सागरला विचारते की तो मिहिर इथे काय करतोय. तर सागर तिला सांगतो की ज्या माणसाने खरा गुन्हा केला होता त्याला पोलिसांनी अटक केली आहे आणि मिहिरला सोडून दिलं आहे. आणि जेव्हा हे लकी ऐकतो तेव्हा तो खूपच खुश होतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत
गोखले फॅमिली आणि कोळी फॅमिली लग्नामध्ये काय देवाणघेवाण करायची याबद्दल बोलत असतात आणि त्यावेळी इंद्रा माधवी आणि पुरूला सांगते की तुम्ही काही काळजी करू नका, माझी पोरं जे खातात तेच मी तुमच्या पोरीलाही खायला घालील. मात्र ते ऐकून माधवी मोठ्याने ओरडून म्हणते की माझी मुक्ता नॉनव्हेज खाणार नाही आणि या गोष्टीवरून त्यांचे पुन्हा वाद सुरू होतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.